नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना वांग्याची एका मस्त आणि वेगळ्या पद्धतीने केलेली भाजीची रेसिपी बघतोय, जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल. इतकी मस्त टेस्टी आहे. एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील इतकी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी आहे. ही रेसिपी करायला सोपी आणि ही रेसिपी माझ्या आत्याची रेसिपी आहे. तिनं मला एकदा करून दिली होती आणि मला ती प्रचंड आवडते. तेव्हापासून मी सारखी बनवते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघा आपल्याकडं जे असं मोठं भरताचं वांगं मिळतं तर ते वांगं घेतलंय. तुमच्याकडे तर अशी काळी वांगी नसतील, तुमच्याकडे जर हिरवं पण मोठं भरताचं वांगं असेल तर ते घेऊ शकता. ह्या रेसिपीसाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वांगं आणि ते फक्त असं भरताचं वांगं असावं. आता वांगं स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर एका कापडानं ते पुसून घेतलं. आता आपण हे जे वांगं आहे ते अगदी बारीक असं चिरून घेतोय. नेहमी जेव्हा आपण भाजीसाठी वांग्याच्या फोडी करतो, त्याच्यापेक्षा देखील छोट्या-छोट्या फोडी आपल्याला ह्या वांग्याच्या करायच्या आहेत. बऱ्याचदा ना किंवा बऱ्याच मुलांना वांग्याची भाजी आवडत नाही. मलाही आधी वांग्याची भाजी आवडायची नाही, पण माझी आई नेहमी ट्राय करते, की काहीतरी वेगळं मला बनवून देण्याचा. पण जेव्हा एकदा आत्यानं ही रेसिपी बनवली आणि तेव्हा तिनं मला सांगितलं, की नाही, की ह्याच्यामध्ये वांगं वापरले. पण मी 2-3 वेळा ती भाजी मागून खाल्ली आणि तेव्हा मग तिनं मला सांगितले, की ही रेसिपी वांग्याची आहे आणि तेव्हापासून ही रेसिपी माझी अगदी फेव्हरेट झाली. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, अगदी त्या पद्धतीनं मी संपूर्ण वांगं अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. अजिबात मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत. आता बघा हे जे वांगं असं पूर्ण चिरून झालं. आता हे जे वांगं होतं माझं पाव किलोच होतं, त्यामुळे 4 ते 5 लोकांना आरामात पुरतं. आता वांगी चिरून झाली, की ती काळी किंवा लाल पडू नयेत म्हणून एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपण ही चिरून घेतलेली वांगी टाकतोय. ही रेसिपी ना भाकरीसोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे. मी तुम्हाला खरं सांगेन, की ही रेसिपी चपातीसोबत न खाताना तुम्ही भाकरीसोबतच खा. म्हणजे तुम्हाला पण ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल. आता संपूर्ण वांगी आता आपण बघा पाण्यामध्ये घातली. आता आपण पुढची कृती करेपर्यंत ना ही वांगी पाण्यामध्ये राहिल्यामुळं ती अजिबात काळी पडणार नाहीत. आता एक मी दगडी खलबत्ता घेतला. त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि ह्या लसूण पाकळ्या आपण चांगल्या ठेचून घेतोय. आता मग आपण बऱ्याच वेळा मिक्सरमध्ये वगैरे पण हा लसूण ठेचून घेतो. पण माझी आत्या म्हणते, की ठेचलेल्या लसणाची चव वेगळीच असते आणि त्यामुळं मी हा संपूर्ण घाट पुन्हा घातला. कारण मी बऱ्याच तिनं सांगितल्यानंतर ती रेसिपी करून बघितली होती. पण तिच्यासारखी जमली नाही असं तक्रार केल्यानं तिनं सांगितले, की "जर तू ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या वस्तूचा वापर करून जर बनवशील ना, तर तुझी पण रेसिपी अगदी माझ्यासारखीच बनेल." आणि म्हणून मी आज खलबत्त्यामध्ये हा लसूण ठेचून घेतला. लसूण ठेचून झाल्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये बघा आता आपण तेल घालतोय. ह्या रेसिपीसाठी ना थोडं जास्त तेलाचा वापर होतो. तुम्ही कमी तेलामध्ये पण बनवू शकता. इथं मी 2 ते 2.5 चमचे तेल घातलं. तेल गरम झालं, त्यामध्ये 1 मोठा चमचा मी जिरे घातले. जिरे चांगले फुलले, की गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण जी मगाशी पाण्यामध्ये वांगी टाकली होती, ते पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि मग वांगी तेलामध्ये टाकायची. जर पाण्यासकट तुम्ही किंवा जास्त पाण्यासकट जर वांगी टाकली तेलामध्ये, तर बऱ्याच वेळा तेलामध्ये पाणी गेल्यामुळे ती उडण्याची शक्यता असते. त्यामुळं ही कृती करताना थोडीशी काळजी घेऊन करायची. सुरुवातीला आता आपल्याला वाटेल, की वांगी खूप आहेत आणि ही रेसिपी खूप होईल. पण जसजशी आपण ही तेलामध्ये चांगली वांगी परतू, तसं थोडासा वांग्याचा आकार कमी होतो आणि ही रेसिपी पण थोडीशी कमी होते. आता गॅस बघा मी अगदी मध्यम केलाय आणि तेलावरती ही वांगी आपण चांगलीशी परतवून घेतोय. नेहमी जेव्हा आपण भरीत करतो, तेव्हा काय करतो, की गॅसवरती वगैरे वांगं चांगलं असं छानपैकी असं भाजून घेतो आणि आतला गर काढून करतो. पण ही ना भरीत नाहीये, भाजी नाहीये, हा प्रकार वेगळा आहे. तो काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्यात शेवटी कळेल. तर आता बघा हळू-हळू साधारणपणे एक 5 ते 6 मिनिटानंतर वांग्याचा रंगही बदलला आणि याचा बघा आकार देखील थोडासा कमी झालाय. भाजी बघा अगदी थोडीशी कमी झालेली आहे. छान अशी वांगी एकसारखी चिरल्यामुळे काय होतं ती पटकन अशी एकसारखी शिजली जातात. आता बघा पूर्ण वांगी जी आहेत ती बारीक चिरल्यामुळे ना साधारणपणे एक 7 ते 8 मिनिटामध्ये ना अगदी मऊ पडतात. जर तुम्ही एखाद्या वांग्याची फोड मोठी आणि एखाद्या वांग्याची फोड जर छोटी केली असेल, तर ती मात्र वांगी शिजायला थोडा वेळ लागतो. आता जे तेल घातलं होतं ते बघा आपण वांगी एका साईडला करून घ्यायचं आणि थोडंसं तेल बघा बरोबर मध्यभागी येतं आणि म्हणून ह्या रेसिपीसाठी आपण कढईचा वापर करतो. तेल मध्ये आलेलं आहे, तर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातला मी. ज्या पद्धतीने लसूण ठेचून घेतला, त्याच पद्धतीने मी हिरवी मिरची पण साधारणपणे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. त्या ठेचून घेतल्या आणि त्या घातल्या. आणि आपण जो मगाशी लसूण ठेचून घेतला होता, तर तो पण घालायचा. गॅस बारीक करायचा आणि जे मध्ये तेल होतं त्या तेलावरती हे लसूण आणि मिरची परतवून घ्यायचं. म्हणजे त्याचा कच्चापणा पण जातो. आता बरेच जण मला कमेंट करून सांगतील, की "ताई तू तेव्हा तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकलं, त्यावेळेस तू लसूण आणि मिरची टाकायला हवी होती." पण लसूण मिरची जर आपण आधी टाकली असती आणि त्यानंतर जर वांगी टाकली असती, तर काय होतं वांग्याला जे काही पाणी सुटतं,
त्यामध्ये लसूण आणि मिरची पूर्णपणे शिजली जाते. तर आपल्याला शिजलेला फ्लेवर नको आहे, तर वांग्यामध्ये छान असा तेलामध्ये परतलेला फ्लेवर हवा आहे. 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण हा लसूण आणि मिरचीचा ठेचा ह्या वांग्यासोबत चांगला मिक्स करून घ्यायचा. तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कृती करून बघितली आणि त्यामुळे माझी ही रेसिपी बिघडली होती. म्हणून जशी मी आत्यानं मला अगदी परफेक्ट सांगितली त्याच पद्धतीने मी ही रेसिपी बनवली आणि मग माझी अगदी रेसिपी तिच्यासारखीच बनली. काही रेसिपी अशा असतात ना, की ज्या तशाच बनवल्या की मगच टेस्टी लागतात. त्यामुळे नेहमी मी तशीच बनवते. तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करून बघा, की ही रेसिपी अशीच बनवण्याचा. आता ठेचा सोबत बघा एक 2 ते 3 मिनिटं हे सगळं चांगलं परतवून घेतलेलं आहे मी. हे छान असं परतलं गेलेलं आहे. तर ह्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूयात. तर इथं बघा मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. आणि त्यानंतर साधारणपणे पाववाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेत. हे सालीसकट घेतलेत. तुम्हाला जर अखंड शेंगदाणे आवडत नसतील, तर तुम्ही तो दाण्याचा कूट पण घालू शकता. थोडासा मोठा-मोठा कूट घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही रेसिपी करताना ना मीठ सगळ्यात शेवटी घालायचं. कारण जर आपण सुरुवातीला बघितलं असेल, तर वांगी जास्त होती आणि त्या अंदाजामध्ये जर आपण मीठ टाकायला गेलो, तर थोडंसं मिठाचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात मीठ पडतं. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. वांगी तर माझी जी आहेत ती अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहेत आणि आपण जे काही भाजलेले शेंगदाणे टाकले ते पण बघा चांगले मिक्स झालेत. तुम्ही जर दाण्याचा कूट टाकला असेल ना, तर चमच्यानं अशा पद्धतीने थोडंसं हे वांगी मॅश करून घ्यायची आणि मग तुम्ही पटकन ही रेसिपी खाऊ शकता. आणि जर तुम्ही माझ्यासारखं शेंगदाणे अखंड टाकला असाल, तर गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जे काही आपण वांगी तेलामध्ये परतवून घेतली होती, तर ती या दगडी खलबत्त्यामध्ये घालायची आणि थोडंसं शेंगदाणे आणि वांगं थोडं ठेचून घ्यायचं. बरेच जण आता म्हणतील, की आमच्याकडे दगडी खलबत्ता नाहीये, तर आम्ही मिक्सरला फिरवू शकतो का? तर अवश्य तुम्ही फिरवू शकता. फक्त मिक्सरमध्ये जर फिरवणार असाल, तर थोडंसं गार झाल्यावर फिरवून घ्या. आता हा जो काही वांग्याचा ठेचा आपण बनवला, तो मी दगडी खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि जे काही अखंड शेंगदाणे आपण घातले, ते थोडेसे ओबड-धोबड ठेचून घ्यायचे. त्यामुळे शेंगदाणे थोडेसे ओबड-धोबड झाले, दाताखाली आले, की त्याची चव अप्रतिम लागते. तर तुम्ही ह्याआधी कधी वांग्याचा ठेचा खाल्ला होता का? किंवा तुम्हाला वांग्याच्या ठेच्याची रेसिपी माहिती आहे का? असेल ना, तर मला कमेंट करून सांगा. जर अशीच रेसिपी बनवत असाल किंवा तुमच्या आजीची, आईची अशी कोणती वांग्याची रेसिपी तुम्हाला जी आवडणारी असेल, तर त्याची रेसिपी मला कमेंटमधून सांगा. मी ती पण रेसिपी जरूर ट्राय करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून अशाच काहीतरी छान आणि वेगळ्या आणि पारंपरिक रेसिपी आपल्याला कळतील. तुमच्याकडून त्या माझ्यापर्यंत येतील आणि माझ्याकडून त्या सगळ्यांना कळतील. त्यामुळे तुम्ही जरूर मला ती रेसिपी सांगत चला. आता तुम्ही बघू शकता, की मी हा ठेचा ठेचून घेते. आता गरम असल्याकारणानं काय थोडं-थोडंसं असं ठेचून घ्यायचं आणि जर दाण्याचा कूट घातला असेल, तर ठेचण्याची अजिबात गरज नाहीये. भाकरीसोबत हा ठेचा जो आहे तो अप्रतिम लागतो. माझी आई जेव्हा ही रेसिपी शिकली आत्याकडून, तेव्हा ती काय करायची, हा ठेचा बनवायची आणि मस्तपैकी गरमागरम आणि थोडीशी कडक भाकरी बनवायची. त्यासोबत हा वांग्याचा ठेचा अप्रतिम आणि लाजवाब लागतो. बाकी कोणतेही पदार्थ त्याच्यासमोर फिके आहेत, असं मला तरी वाटतं. त्यामुळे तुम्ही पण जरूर ही रेसिपी बनवून बघा. वांगी मी थोडीशी ठेचली आणि दाण्याचा कूट पण मी थोडा-थोडासा ठेचून घेतलेला आहे. अप्रतिम असा आपला आता हा वांग्याचा ठेचा तयार झालेला आहे. हा गरमागरम किंवा गार झाल्यानंतर देखील अप्रतिम लागतो. बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही, त्यांना चपाती आवडते. पण मी तुम्हाला सांगते, ही रेसिपी भाकरीसोबतच खा. कारण कोणताही ठेचा असेल, तर तो भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच असते. मी तुम्हाला खात्रीनं सांगते, जर तुम्ही ही रेसिपी बनवलीत, तुम्हाला आवडली, तर 1 भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करून छान-छान व्हिडिओ बघत चला. आता हा ठेचा मी मस्तपैकी गरमागरम अशा ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करते. सोबत बघा मी फोडून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि दह्याची वाटी सर्व्ह केलेली आहे. हा नुसता ठेचा देखील अप्रतिम लागतो. प्रवासामध्ये असेल किंवा पाहुणे आलेले असतील आणि काहीतरी वेगळं आणि झणझणीत रोजचाच बेत बनवत असेल, तर तुम्ही नक्की हा बेत बनवू शकता. तुम्हाला आजची माझी ही आत्याची रेसिपी आवडली का? म्हणजेच हा वांग्याच्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल, तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला कळेल, की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. चला तर नवीन रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.